काही वेळेची गोष्ट होती. एक छोटंसं गाव होतं ज्याचं नाव होतं रामपूर. हे गाव खूप गरीब होतं. गावामध्ये नाही तर चांगलं शेत होतं आणि नाही तर कोणता व्यापार. त्यांना स्वतःचं घर चालवण्यासाठी दूर वसलेल्या गावात जावं लागायचं आणि तिथे पैसे कमवावे लागायचे. हे देवा, मी तर माझ्या रोजच्या ह्या परेशानीला खूप थकलोय. रोज खूप दूर दूर जाऊन काम करावं लागतं आणि ते सुद्धा दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन घाम गाळावा लागतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा जे मिळतं त्यामध्ये सुद्धा महिना फक्त कटतोय. बस एवढीच पगार भेटत आहे. खरं बोललास किशन, थकलो तर मी सुद्धा आहे, पण आता करू पण काय शकतो. आयुष्य तर जगायचंच आहे. एक किशन, ते बघ तिथे एक रिक्षा आहे. चल आज रिक्षाने घरी जाऊ. काय बोलत आहेस तू? रिक्षा? माहिती आहे ना देशाची हालत काय? हो माहिती आहे. पूर्ण देशामध्ये तेलाचा अकाळ पडलाय. तर मग काय एक दिवस आपण रिक्षाने नाही जाऊ शकत? किती वर्ष झाले रिक्षामध्ये बसून फिरलोय. हो, बोलत तर तू बरोबर आहेस, पण आता रिक्षात बसायची आपली लायकी नाही आहे. देशाची हालत आधीच तेलामुळे खराब आहे आणि हे रिक्षावाले बस थोडीशी कमाई करून आपलं घर चालवत आहेत आणि आपल्याकडून 500 घेऊन. अरे सोड ना यार, त्यांची सुद्धा कमाई झाली पाहिजे ना. बरोबर बोलत जसं आहेस की तू. किशनने सांगितलं की गावामध्ये तेलाचा अकाल होता आणि बाकी शेतांचीही हालत खूप खराब होती, ज्यामुळे सर्वच जण बेरोजगारीने झुंजलेले होते आणि ज्यामुळे गावाची हालत अजूनच खराब होत चालली होती. पण एवढं सगळं असूनही रामपूरची लोक आशेने आपलं जीवन जगत होती. अरे तुम्ही आलात? चला आता जेवण करून घ्या आणि आराम करा. मी तुमचं मॉलिश करून देते, थोडं आराम मिळेल. मालिश? आणि ते पण बिना तेलाची? माझ्या हाताचा चमत्कार कमाल आहे. सर्व काही जसं तसं चालू होतं, पण एके दिवशी गावातले सरपंच हरिदास गावातल्या भल्यासाठी एक निर्णय घेतात. पंचायत समितीमध्ये आल्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद. खरं तर तुम्हाला इथे बोलवायचं कारण हे आहे की मी गावाच्या भल्यासाठी एक यज्ञ करायचा निर्णय घेतला आहे. जसं की आपल्याला माहिती आहे, काही मागच्या वर्षांपासून आपल्या रामपूरमध्ये न शेत उगवतायत, न कुठला व्यापार नीट चालत आहे. खूप साऱ्या प्रयत्नांनंतर सुद्धा कुठलाच रस्ता नाही निघत आहे. त्यामुळेच आता मला फक्त एकच रस्ता दिसत आहे की जो देवाकडे जातोय. तर आपण उद्या मंदिरामध्ये एक यज्ञ करू. हरिदासचं बोलणं ऐकून सर्व गावातली लोक सहमत देतात आणि जसं ठरवलं तशाच प्रकारे दुसऱ्या दिवशी सगळेजण मंदिरामध्ये एकत्र येतात आणि मंदिरामध्ये एक भव्य यज्ञ सुरू केलं. यज्ञमध्ये सर्व श्रद्धापूर्वक उभे होते. कोणी आपल्या कुटुंबासाठी, तर कोणी आपल्या गावासाठी आणि कोणी तर आपल्या पूर्ण देशासाठीही निष्भावाने पूजा करत होते. तेवढ्यातच अचानक आभाळामध्ये काळे आभाळ आले, ज्याला बघून गावातली लोक खूप खुश होतात. त्यांना वाटलं, अरे देवा, तुम्ही किती उत्कृष्ट आहात. तुम्ही आमचं बोलणं ऐकलत. आता बघा रामपूरमध्येही पाऊस येणार आणि सर्व शेतामध्ये आता पीक येणार. गावातली लोक काळे वादळ बघून खुश होते, पण जसंच पाऊस पडायला लागला तर सगळे हैराण झाले. अरे हे काय? हे तर पाणी नाही, तेल आहे. अरे 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 देवा, हे काय झालं? हे देवाचा प्रकोप तर नाही? सर्वजण गावामध्ये होणाऱ्या वेगळ्या पावसाला बघून सगळे चकित होतात आणि घाबरतात. तेवढ्यातच हे बघा, तुम्ही कृपया शांत राहा. मला माहिती आहे तुम्ही सगळे घाबरलायत आणि एकदम परेशान आहात, पण माझी गोष्ट मानाल तर यात घाबरण्यासारखं काही नाहीये. मोहन बेटा, हे तू काय बोलत आहेस? हो सरपंचजी, मी खरंच बोलत आहे. यामध्ये घाबरायची काही गोष्ट नाहीये. मोहनचं बोलणं ऐकून सर्वजण हैराण होतात. कोणालाच काही समजतच नव्हतं. तेवढ्यातच मोहन बोलतो, हे बघा, मला माहिती आहे नेहमी पाऊस हा पाण्याचा असतो, पण आपल्या रामपूरमध्ये हा जादूचा पाऊस पडत आहे. याला घाबरायच्या ऐवजी याचा फायदा उचलूया. फायदा? आणि तो कसा? या तेलाला विकून. काय विकून? काय विकून? हां, या तेलाला विकून आपण रामपूर गावाचा हा व्यापार चालू करूया. याच्यामुळे आपल्या गावाची सगळी परेशानी संपून जाईल. मोहनचं बोलणं ऐकून सर्व गावातली लोक चकित होतात आणि सर्व खुशही होतात.
सर्व मोहनच्या बोलण्याला सहमती देतात. वा मोहन, तू खरंच खूप चांगला बोललास. आता रामपूर आधीसारखं नाही राहणार आणि सगळं काही वेगळं राहील आणि आता सर्वच काही बदलून जाईल आणि आपल्याला आता रामपूरला स्वतःचा व्यापारही मिळेल आणि तोही तेलाचा. पण त्याआधी आपल्याला या तेलाला पूर्णपणे जमा करायला लागेल आणि ह्याला विकण्यासाठी मूळ योजना बनवावी लागेल, ज्यामध्ये मी तुला समर्थ देईन. एकदम बरोबर बोललीस तू सुनीता. वा मुलांनो, तुम्ही तर खरंच रामपूरचं नशीब बदलवण्याची गोष्ट बोलला आहात. मी वचन देतो की ह्या कामामध्ये पूर्ण रामपूर तुमच्या सोबत असेल. शेवटी जे कधीच विचार नव्हतं केलं ते होणार होतं. रामपूरचे चांगले दिवस आता परत येणार होते. सर्व गावातल्या लोकांनी मोहन आणि सुनीताद्वारा बनवलेल्या योजनेचा सर्व तेल त्या विहिरीमध्ये ओतलं आणि सोबतच जे काही तेल जमिनीवरती पडत होतं त्याला पाईपाद्वारे तलावामध्ये पाठवलं. वा, शेवटी जे आपण विचार केलं होतं तसंच झालं. सुनीता, तुझ्या योजनेने तर कमालच केलं. आपल्याकडे तर पुढच्या वर्षीपर्यंत पावसाचं तेल जमा झालंय. आता बघ आपला हा व्यापार कसा चालतो. तेलाला विहिरी आणि तलावामध्ये जमा करून मोहनने आपल्या मित्र रोहन सोबत तेल फॅक्टरीमध्ये शुद्ध करण्यासाठी प्रक्रिया चालू केली आणि सोबतच सुनीताने त्याची पॅकेजिंगचं लक्ष ठेवलं आणि बस काय, लगेचच रामपूरमध्ये तेलाचा व्यापार चालू झाला आणि रामपूरची चर्चा पूर्ण देशामध्ये झाली. दर्शकांनो, जसं की तुम्ही बघितलात, ही जी मोठी फॅक्टरी तुम्हाला दिसते आहे ती तीच फॅक्टरी आहे जिथे आज देशभरामध्ये तेल पोचवलं जात आहे आणि हे तेच रामपूर आहे जिथे गरिबीने सगळं काही झुंजत होते आणि तिथे तेलाचा पाऊस पडला आणि आज त्याच जादुई पावसामुळे आज रामपूरच नाही तर सर्व जगामध्ये पूर्ण देशाची किस्मत बदलून गेली आहे. हे देवा, तुझा खूप खूप धन्यवाद आहे. तू आमची प्रार्थना कदा ऐकलीस नाही तर त्याला पूर्ण पण केलंस आणि आमचं रामपूर जे इतक्या वर्षापासून गुमनाम होतं ते पूर्ण दुनियामध्ये आता फैललं आहे. खरंच तुम्ही धन्य आहात देवा, तुम्ही धन्य आहात. वाह, शेवटी रामपूरमधल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख आज मिटलं होतं आणि गावातली सर्व लोक आज खुश होती आणि खूप चांगलं महसूस करत होती. रामपूरची मुलं आता चांगल्या स्कूलमध्ये जायला लागलेली. सर्व युवकांच्या हातामध्ये आता नोकरी होती आणि रामपूरच्या सोबतच पूर्ण देशही समृद्धी झाली होती. सीख, खरी मेहनत आणि धैर्य आणि खरी योजना केल्याने प्रत्येक क्षणाला अवसरमध्ये बदलू शकतो. संकट कितीही मोठा असला तरीही लोक जर एकत्र येऊन काम करतील आणि त्याच्या मागे प्रयास करतील तर सफलता आणि समृद्धी नक्कीच मिळते.